हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर 3-4 दिवस ना खूप पाऊस पडत होता आमच्या इथे. तर मला ना घरातल्या बाहेर निघताच आलं नाही, का तर मला ताप आला. तर त्याच बनाने आज मी निघली आणि आत्तूला बोलली की चल तू पण माझ्यासोबत. आणि मग आम्ही गणेश घाटाच्या इथे गेलो. आणि गाईज पाणी आज एवढा नव्हता, कारण की आमच्या नदीला ना पाणी वाहत आहे, तर तो पट्टापट जातो. नाही तर का लोकांची नदी बघतील तर अजून भरलेल्याच असतात. मग त्याच नजाऱ्यामध्ये पिऊ लागली, बोलली हे माझी व्हिडिओ पण, मला हे सर्व कॅप्चर करायचं. बोलली वा भाई, म्हणजे काही पण होते, तिला सर्व व्हिडिओज पाहिजेत. तर त्याच्यानंतर त्या आलिशानला बोलली की 1 मिनटं तुझी सायकल ते पिऊला चालवता येते की मला बघायचं आहे. कारण की किती वर्षापासून आम्ही तिला शिकवत होतो, पण तिला सायकल काय कधी जमली नाही चालवायला. तर शेवटीला तिला बोलली घे एकदा चालून बघ. तर ती करते अगं माझा प्लाझो हे ते XYZ ते रिझन देत बसली मला. तर मी राजला बोलली की तिचा प्लाझो जरा फिक्स कर आणि तिला थोडं चालू दे, म्हणजे बघू ना कितपर्यंत येते. तर नंतर मग विचार केला की जाऊ दे बाई, हिची जास्तीच इज्जत जाणार व्हिडिओमध्ये म्हणून. तर नाही तरी मग ती आता जास्ती ओव्हर करायला लागली का, नाही म्हणजे मी करू शकते बघा. आता तर ती डायरेक्ट चप्पल काढून चालवायला जाते, तरी पण तिला काही जमत नाही. आणि पोरं ना व्हिडिओ काढायचं नाटक करतात की दीदी आम्ही कॅप्चर करतो, तू चालू. म्हणजे तिची छोटी पोरं पण खेचतात की बघ दीदी तू काय करते. मग नंतर बोलली जाऊ दे, हिचा नाटक बरं चालू राहू दे, पाऊस आला आपण घरी जाऊ. तर घरी आल्यावर मी मम्मीला सांगत होती की हिने मम्मी असं केलं. तर मम्मीच्या समोर लगे ओव्हर ॲक्टिंग का लगे कॅम्पा काय पीत बसली, जास्ती ओव्हर स्मार्ट बनायला लागली. आणि मग नंतर यांची दोघांची झाली मारामारी चालू. सुरुवात तर हीच करते आणि मग नंतर त्याने जास्ती मारला ना तर आईपर्यंत जाते. मग तुम्ही विचार करा कोणाच्या अंगात जास्ती नाटक आहे. तर बस या ब्लॉगसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.